नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आपण धाराशिव जिल्ह्यामधले आणि आपले गाव आहे अळणी. ओके, आपल्या अळणी गावाजवळ खूप काही अद्भुत ठिकाणं आहेत, जे की रामलिंग मंदिर. रामलिंग मंदिराचा आपण छोट्याशा शब्दामध्ये इतिहास सांगणार आहोत, एक थोडंसं वर्णन करणार आहोत. दरीच्या खोल भागात वसलेलं हे मंदिर पहिल्याच नजरेत मन शांत करून टाकतं. असं म्हणतात की इथं रामायण काळात भगवान राम इथे आले होते आणि जटायूसाठी बाण मारून पाणी निर्माण केलं होतं. आजही इथलं वातावरण श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम दाखवतं. तिथे असणारे घनदाट जंगल, शांत परिसर आणि हर हर महादेवचा जयघोष, मन कसं प्रसन्न होतं तिथे गेल्यानंतर. तिथे जाण्याचं निमित्त काय होतं तर आज होता गुढीपाडवा आणि नवीन वर्षाची सुरुवात कधी पण देव दर्शनाने करावी असं मानतात. रामलिंगमधील विशेष काय आहे ते सांगतो. धार्मिक, निसर्ग, पर्यटन यांचा सुंदर संगम आहे. दरीत वसलेलं अनोखं मंदिर आहे. रामायणाशी जोडलेल्या कथा आहेत. शांत प्रसन्न वातावरण. परत तिथे ना उत्सव महाशिवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव होतो. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी खूप मोठी गर्दी असते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक नियोजित यात्रा असते. जवळपासचं वैशिष्ट्य काय तर जंगलामध्ये 100पेक्षा जास्त पक्षी आहेत. वेगवेगळे पक्षी आहेत. लालतोंडी माकड आहेत. पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असा दिसणारा धबधबा आहे. त्यानंतर आम्ही तिथे बसलो, दर्शन खूप घेतलं. माकडांशी नारळ वगैरे ते फोडणं झालं तिथं. त्यानंतर आम्ही तिथल्या पुजाऱ्यांशी बोललो. छान बोलणं झालं. त्यांनी आम्हाला एक आख्यायिका सांगितली तिथली, ती आपण ऐकूया. 1-2 मिनटामध्ये आम्हाला त्यांनी आख्यायिका सांगितली, ती आपण शांततेत ऐकावी अशी माझी नम्र विनंती आहे. खूप छान आहे. रामलिंग मंदिर आहे. तर इथली आख्यायिका अशी आहे की ज्यावेळेस रामप्रभू सीतेमातेच्या शोधात जात होते ते ह्या मार्गाने गेलेले आहेत. म्हणजे रावण सीतेमातेचं अपहरण करून नाशिक पंचवटी मार्गे घेऊन जात होता. मग तुम्हाला घेतोय. मग त्यावेळेस जटव पक्षी हा त्याचा पाठलाग करत करत इथपर्यंत आला होता. या ठिकाणी जटव पक्षी आणि रावणाचे युद्ध झाले होते. मग जटव हा रामप्रभूचा भक्त होता. मग त्याने सीतेमातेला वाचवण्यासाठी रावणासोबत युद्ध केले. मग त्यावेळेस रावणाने कपटनीती सुचवली आणि जटव पक्षाला विचारले की तू खरं रामप्रभूचा भक्त आहे तर तुझे प्राण कशामध्ये आहेत ते सांग. तर जटव पक्षीने रामप्रभूची शपथ घेऊन सांगितलं की माझे प्राण माझ्या पंखामध्ये आहेत. आणि तोच प्रश्न जटवने पण रावणाला विचारला की तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर तुमचे प्राण कशामध्ये आहेत ते सांगा. तर रावणाने खोटं सांगितले की माझे प्राण माझ्या अंगठ्यामध्ये आहेत. मग जटव पक्षी त्याच्या अंगठ्यावरती टोच मारायला गेला की रावणाने त्याचे पंख छाटले आणि जटव पक्षी या ठिकाणी रामरावास ओरडत खाली कोसळून पडले आणि रावण या मार्गे सीतेमातेला घेऊन गेला. मग काही काळानंतर रामप्रभू सीतेमातेच्या शोधात जात असताना त्यांनी त्या जटव पक्षी आढळून आला. मग त्या जटव पक्षाने सगळी कहाणी सांगितली. मग त्या जटव पक्षाला पाणी पाजण्याकरिता स्वतः श्रीरामाने पाठीवर बाण मारलेला आहे. मग ते गुफा तयार करून गुफेतल्या पाण्याने त्या जटव पक्षाला इथं पाणी पाजून त्याची अंत्यविधी या ठिकाणी पूर्ण केली. त्याची इथं समाधी स्थापन केली आणि त्यावेळेस रामप्रभू इथे 3 दिवस मुक्कामी होते. मग रामप्रभू वनवासाच्या वेळेस रोज महादेवाची पूजा करत होते. त्यावेळेस त्यांनी ते शिवलिंग स्थापन केलेलं आहे, म्हणून रामलिंग असं नाव आहे. ओके, हे मेन आख्यायिका इथली. ठीक आहे.